असलेली एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतोय, ज्यामध्ये संपूर्ण परिसरात काळोख पसरला असल्याचं आपण बघतोय। नवी मुंबईमधल्या पनवेल कामोठे या भागामध्ये सगळीकडे काळोख पसरला असल्याचं चित्र आपण बघू शकतोय। कामोठे या परिसरामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागू शकते आणि या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण परिसरामध्ये काळोख पसरलेला आहे। काळे ढग जे आहेत ते दाटून आलेले आहे, त्यामुळे या ठिकाणी तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे। कर्जत परिसरातली आपण ही दृश्य बघतोय। जोरदार पाऊस आता कर्जत परिसरात सुरू झालेला आहे। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे मतदान केंद्रावरील वीज सुद्धा गायब झालेली आहे, तर या पावसाचा आता मतदानावर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे। तर कर्जत या परिसरामध्ये मतदान केंद्राची वीजच गायब झालेली आहे, त्यामुळे या ठिकाणी मतदानावर या पावसाचा परिणाम होऊ शकतो। त्यानंतर आपण बघतोय संपूर्ण मुंबईमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या धारावीमध्ये देखील जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। वादळी वाऱ्यासह तुफान पावसाने आता हजेरी लावलेली आहे। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी, मुंबईसह उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे। मुंबईच्या धारावी परिसरातली आपण हे दृश्य बघू शकतोय, ज्या ठिकाणी आता तुफान पाऊस सुरू झालेला आहे। वादळी वारा, सोसाट्याचा वारा या ठिकाणी वाहतोय आणि त्यामुळे नागरिकांची चांगली तारांबळ उडालेली आहे। ही धारावी परिसरातली दृश्य आहे आणि तुफान पाऊस सुरू असल्यानं या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी सुद्धा सुरू झालेली आहे। ही साम टीव्हीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, ज्या ठिकाणी आपण पाहू शकतोय सोसाट्याचा वारा सुरू झालेला आहे, त्यामुळे वाहतुकीसाठी देखील याचा मोठा परिणाम सहन करावा लागतोय वाहन चालकांना। मुंबईच्या धारावी परिसरातली आपण दृश्य बघतोय, या ठिकाणी सोसाट्याचा वारा सुटलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात वर्दळीचा खरं तर हा भाग आहे आणि अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे। सांगलीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, मुंबईच्या धारावी या परिसरामधली दृश्य आहे। तर मुंबईसह उपनगरांमध्ये जोरदार पाऊस आता सुरू झालेला आहे, त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे। तर आपण बघतोय अगदी काही वेळातच अनेक ऑफिसेस जे आहेत ते सुटणार आहेत। मोठ्या संख्येने मुंबईकर हे घराबाहेर पडलेले असतील आणि त्यावेळेस पावसाचा सामना मुंबईकरांना करावा लागणार आहे।